तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अब की बार काय 400 पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं। त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बांधवांनी भगिनींनी त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं। ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं, ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं। त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली। आता विधानसभेची जी निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या 5 वर्षांमध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, ते राजकारण लोक विसरलेले नाहीयेत, विसरणारही नाहीत। ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण, ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितला असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते। आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाहीयेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील। हे मला ज्या मी फिरतोय, ऐकतोय, बघतोय, वाचतोय या सगळ्या गोष्टीतनं मला जे दिसतंय ते मी तुमच्या समोर मांडलं। मला माहिती तुम्हाला काय पाहिजे, आपण नंतर येऊ त्याच्यावर। निश्चित जातीयवाद पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत। कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली। म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुलोत्स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर? त्याच्यानंतर ते 80ला गेले, पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे, पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं। त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले, मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये। आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं। म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा, तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती, कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती, जातीमध्ये बघितलं जात नव्हतं, संत आपल्याकडे संत म्हणूनच बघितलं जायचं। या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता। त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं 99 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची। कसं होतं, आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालवून घ्या। पण मला असं वाटतं, मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे। कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही, हा घराघरात शिरलेला विषय। मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली, ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची